3000 टाके. सामान्य व्यक्ती असामान्य जीवन. लेखक सुधा मूर्ती. मराठी अनुवाद लीना सोहनी. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही सत्यकथा आहे. मानवी स्वभावाचे सौंदर्य आणि त्याचं घृणास्पद रूप हे दोन्हीही उघड करून दाखवणाऱ्या या कथांमधून आयुष्य सन्मानानं कसं जगता येतं हेच प्रतिबिंबित होतं. कथेचं नाव कॅटल क्लास. गेल्या वर्षीचीच गोष्ट. मी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर एका फ्लाईटची वाट बघत थांबले होते. मी परदेशात सुद्धा साडीच नेसणं पसंत करते आणि प्रवास करण्याच्या वेळी सलवार कमीज घालणं मला सोयीचं वाटतं. त्यामुळे मी एक ज्येष्ठ नागरिक स्त्री पारंपरिक साडी वगैरे नेसून त्या विमानतळाच्या टर्मिनल गेटपाशी उभी होते. अजून प्रवाशांना विमानात जाऊन बसण्याची परवानगी नसल्यामुळे मी तिथेच एका खुर्चीवर बसून आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करू लागले. आमची फ्लाईट बंगळुरूला जाणार होती. आजूबाजूला अनेक मंडळी कन्नड भाषेत गप्पा गोष्टी करत होती. माझ्या वयाची अनेक जोडपी सुद्धा त्या गर्दीत होती. कुणी आपल्या मुलीच्या किंवा सुनेच्या बाळपणासाठी इंग्लंड किंवा अमेरिकेत राहून आता परत निघाले होते, तर कुणी आपल्या मुलामुलीचं नवीन घर लावून देण्यासाठी तिकडे जाऊन आले होते. काही ब्रिटिश उद्योजक एकमेकांशी भारतामधील व्यापार क्षेत्रातील प्रगतीविषयी चर्चा करत उभे होते. तरुण मुलं-मुली हातात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी खेळण्यात गढून गेली होती. अगदी छोट्या मुलांची रडारड नाही तर पळापळ चालू होती. जरा वेळात प्रवाशांना विमानाकडे जाण्याची सूचना करण्यात आली. त्याबरोबर मी उठून रांगेत जाऊन उभी राहिली. माझ्या पुढची स्त्री आधुनिक दिसत होती. चेहऱ्यावर रंगरंगोटी, अंगात रेशमी इंडो वेस्टर्न अत्याधुनिक पेहराव, हातात भारीपैकी गुची कंपनीची हँडबॅग, पायात उंच टाचांचे बूट, असा सगळा तिचा थाटमाट होता. तिची केशरचना सुद्धा अगदी अद्यावत जिथल्या तिथे होती. तिची मैत्रीण तिच्या जवळच उभी होती. तिने उंच गर्भ रेशमी साडी परिधान केली होती. त्याला साजेसे मोत्याचे कानातले, गळ्यात मोत्याची माळ आणि हातात हिऱ्याच्या बांगड्या अशी सजलेली होती ती. आम्ही उभे होतो तिथून थोड्या अंतरावर एक वेंडिंग मशीन होतं. तिथे जाऊन प्यायचं पाणी घेऊन यावं का असा मी विचार करत होते. अचानक रांगेत माझ्या पुढे उभी असलेली स्त्री मागे वळून माझ्या पारंपरिक अवताराकडे पाहू लागली. तिच्या नजरेत कीव, करुणा अशा भावना तरळून गेल्या. ती हात पुढे करून म्हणाली, तुमचा बोर्डिंग पास दाखवता का? मी खरं तर माझा बोर्डिंग पास तिच्या हातात ठेवणारही होते, पण मग मनात विचार आला, ही तर काही विमान कंपनीची कर्मचारी असल्यासारखी दिसत नाहीये. मग मी तिला म्हणाले, का बरं? वेल, अहो ही रांग फक्त बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्यांसाठीच आहे, असं घमेंडखोरपणे म्हणून तिने दुसऱ्या एका रांगेकडे बोट दाखवलं. तिथे इकॉनॉमी क्लासने प्रवास करणारे प्रवासी उभे होते. मला वाटतं तुम्ही तिकडे त्या रांगेत जाऊन उभ्या राहा, ती म्हणाली. माझ्याकडे ही बिझनेस क्लासचंच तिकीट आहे असं तिला सांगण्यासाठी मी तोंड उघडलं, पण मग मनात वेगळाच विचार चमकून गेला. माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट नसणारच, किंबहुना बिझनेस क्लासनं प्रवास करण्याची माझी योग्यताच नाही असं या बाईच्या का बरं मनात आलं असावं हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे मी तिला शांतपणे म्हणाले, का बरं? मी का त्या रांगेत जाऊन उभी राहू? त्यावर एक मोठा निश्वास टाकून ती म्हणाली, थांबा, मी तुम्हाला नीट समजावून सांगते. हे पहा, अहो बिझनेस क्लासचे तिकीट आणि इकॉनॉमी क्लासचे तिकीट या दोन्हीच्या किमतीत जमीन आसमानाचा फरक आहे. बिझनेस क्लासचे तिकीट इकॉनॉमीच्या तिकिटाच्या साधारण 2.5 पट तरी जास्त असतं. इतक्यात तिला मध्येच थांबून तिची मैत्रीण तिला म्हणाली, 2.5 नाही, 3 पट जास्त असतं. तेच तर, ही पहिली स्त्री म्हणाली. त्यामुळे साहजिकच बिझनेस क्लासच्या प्रवाशांना बऱ्याच जास्त सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या असतात. अच्छा, मी मुद्दामच काही कळत नसल्याचा आव आणून म्हणाले, कुठल्या कुठल्या सोयी असतात? ती जराशी वैतागून म्हणाली, आम्हाला 2 बॅग्स नेण्याची परवानगी असते, तर तुम्हाला मात्र एकच बॅग नेता येते. शिवाय विमानात शिरण्यासाठी आम्हाला वेगळी रांग असते, कमी गर्दीची रांग. आमच्या सीट्स, आम्हाला पुरवण्यात येणारं जेवण कितीतरी पटीने जास्त चांगलं असतं. आमच्या सीट्स मागे पाडल्या की त्यावर आम्ही झोपू शकतो.
आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र टीव्ही स्क्रीन असतो. शिवाय अगदी कमी संख्येने प्रवासी असूनही 4 स्वच्छतागृह असतात. तिची मैत्रीण मध्येच म्हणाली, आमच्या बॅगांना चेकिंग करताना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे प्रवास संपल्यावर आमचं सामान आमच्या ताब्यात लवकर मिळतं. शिवाय फ्रिक्वेंट फ्लायर कार्डवर आमचे अधिक माइल्स जमा होतात. बरं, आता तुम्हाला या 2 तिकिटांमधला फरक नीट समजलाय ना? मग जा बरं त्या इकॉनॉमीच्या रांगेत जाऊन उभ्या राहा. पण मला नाही तिकडे जायचं, मी म्हणाले. त्यावर चेहऱ्यावर वैताग आणून ती पहिली स्त्री आपल्या मैत्रिणीकडे वळून पुटपुटली. या कॅटल क्लास मधल्या अडाणी लोकांना एखादी गोष्ट पटवून द्यायची म्हणजे अवघडच असतं. आता स्टाफ पैकी कुणी येऊन या बाईंना समज दिल्यावर मगच त्या तिकडच्या रांगेत जाऊन उभ्या राहतील. आपलं काही त्या ऐकणार नाही. मला त्या स्त्रियांचा राग आला नाही, पण तिच्या तोंडचे ते कॅटल क्लास शब्द मला भूतकाळात घेऊन गेले. त्यांच्या त्या शब्दांचा माझ्या मनावर जणू आघातच झाला. मला अशीच एक जुनी घटना आठवली. मी एकदा आमच्या बंगळूरमध्ये अशाच एका भपकेबाज पार्टीला गेले होते. तिथे शहरातल्या बड्या असामी उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी हजेरी लावली होती. मी तिथे कुणाशी तरी कन्नडमध्ये बोलत उभी असताना एक माणूस तिथे आला आणि एक एक शब्द स्पष्ट व सावकाश उच्चारत इंग्लिशमध्ये स्वतःची ओळख करून देऊ लागला. मला इंग्लिश नीट कळणार नाही अशा समजुतीनेच तो तसं बोलत होता. हे तर उघडच होतं. मी हसून म्हणाले, अहो, माझ्याशी व्यवस्थित इंग्लिशमध्ये बोला तुम्ही. मी हे वाक्य सुद्धा इंग्लिशमध्येच म्हणाले. ते ऐकून तो जरासा गडबडला. मग सारवासारव करत म्हणाला, अहो, तुम्ही मगाशी कुणाशी तरी कन्नडमध्ये बोलत होता ना? त्यामुळे मला वाटलं तुम्हाला इंग्लिश समजणं जरा जड जात असेल. हे पहा, स्वतःची मातृभाषा अवगत असणं, त्यात उत्तम संभाषण करता येणं, यात गैर काय आहे? खरं तर जर समोरच्या व्यक्तीला कन्नड समजत नसेल तरच मी इंग्लिशमध्ये बोलते. माझ्या मनात हे असे सगळे विचार चालू असताना अचानक रांग पुढे सरकू लागली आणि मी भानावर आले. माझ्या पुढच्या त्या 2 बायकांची आपापसात कुजबूज चालू होती. आता त्यांनी तिकीट तपासायला सुरुवात केली आहे. आता देतील या बाईंना इकॉनॉमीच्या रांगेत पाठवून. आता तर ती रांग किती मोठी झाली आहे पहा. आपण चांगलं सांगत होतो तेव्हा आपलं ऐकलं नाही. त्या आपापली तिकीट दाखवून पुढे निघाल्या. पण पुढे जाऊन जरा बाजूला थांबून माझ्या बाबतीत काय घडतंय ते पाहू लागल्या. अटेंडंट माझं तिकीट पाहून म्हणाली, आपण गेल्याच आठवड्यात भेटलो होतो नाही का? हो, मी म्हणाले. ती हसून पुढच्या प्रवाशाकडे वळली. मी पुढे चालू लागले. तो विषय तिथेच सोडून निघून जायचं असं मी ठरवलं होतं. पण तो विचार बदलून मी त्या दोघी बायकांपाशी जाऊन म्हणाले, मला प्लीज एक गोष्ट सांगा. मला बिझनेस क्लासचं तिकीट काढायला परवडणार नाही असं तुम्हाला कशामुळे वाटलं? आणि समजा माझ्याकडे खरंच तिकीट नसतं तरीही मी कोणत्या रांगेत उभं राहावं हे मला शिकवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी तुमच्याकडे मदत मागायला आले होते का? त्या दोघी माझ्याकडे नुसत्या बघत राहिल्या. आणि तुम्ही कोणते शब्द वापरले? कॅटल क्लास. क्लास या शब्दाचा संबंध पैशांशी आहे का? कुणाकडे भरपूर पैसा असला तर त्या व्यक्तीला आपोआप क्लास असतोच का? मला आता त्या बायकांना 4 शब्द सुनावल्याशिवाय राहावे ना. या जगात पैसा मिळवण्याचे पुष्कळ मार्ग आहेत. कदाचित कोणत्याही सुखसोयी पैशाने खरेदी करण्याइतक्या तुम्ही श्रीमंत असाल, परंतु म्हणून काही तुम्हाला क्लास खरेदी करता येणार नाही. मदर तेरेसा यांना मी क्लासी स्त्री म्हणेन. मंजुल भार्गव सारख्या भारतीय वंशाच्या थोर गणितज्ञाला मी क्लासी असे विशेषण लावेन. पण माणसाकडे एकदा पैसा आला की त्याच्याकडे क्लास आपोआप येतो हा विचार फारच जुनाट आहे. मी एवढं बोलून त्यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी तिथे न थांबता पुढे निघून गेले. त्यानंतर सुमारे 8 तासांनी मी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. आमचं ऑफिस चालू असल्यामुळे मी थेट ऑफिसलाच गेले. त्या दिवशी दिवसभर एकापाठोपाठ एक मीटिंग्स लागलेल्या होत्या. काही तासानंतर मला जेटलॅगचा आणि प्रवासाचा थकवा जाणवू लागला. आता त्यानंतरची शेवटची मीटिंग प्रोग्राम डायरेक्टरने घेऊन टाकावी अशी मी सूचना केली. सॉरी मॅडम, पण आजच्या दिवसाच्या शेवटच्या मीटिंगसाठी तुम्ही थांबणं गरजेचं आहे. त्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
खास तुम्हाला भेटायला इथे येणार आहेत. गेले काही महिने त्यांनी यासाठी माझा खूपच पाठपुरावा केलेला आहे. खरं तर त्यांच्या संस्थेच्या बाबतीत आपला निर्णय झालेलाच आहे आणि मी तो निर्णय त्या बाईंना कळवला सुद्धा आहे. पण त्यांना वाटतंय की तुमच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून काहीतरी वेगळं घडू शकेल. त्या इथे येऊन कुणालाही भेटल्या तरी सुद्धा झालेल्या निर्णयात काहीच बदल होणार नाही हे मी त्यांना सांगितलं. पण त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. त्यामुळे मॅडम प्लीज एकदा तुम्ही त्यांची भेट घेऊन हे प्रकरण मिटवून टाका ना. अर्थात आमच्या ऑफिसमध्ये हे असं बऱ्याचदा घडायचं. त्यामुळे हे मला काही नवीन नव्हतं. मी जरा नाईलाजानेच थांबले. कामाच्या गडबडीत त्यानंतरचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही. बघता बघता त्या शेवटच्या मीटिंगची वेळ झाली. मी मीटिंगला जायचे उठले तेवढ्यात मला एक तातडीचा फोन आला. तुम्ही पुढे होऊन मीटिंगला सुरुवात करा, मी प्रोग्राम डायरेक्टरला म्हणाले. मी एवढा फोन झाला की येतेच. त्यानंतर 15 मिनिटांनी मी ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये शिरले. समोर पाहते तर त्या लंडन एअरपोर्टवर भेटलेल्या 2 स्त्रिया इथे प्रेझेंटेशन करत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कालचा तो थाटमाट, ते फॅशनेबल पोशाख गायब होऊन त्याच्या जागी सुती सलवार कमी झाले होते. दुसरीने एका साधीशी खादीची साडी नेसली होती. अगदी आजही समाजसेवा करणाऱ्यांनी हे असलेच कपडे घातले पाहिजेत ही मानसिकता दिसून येते. म्हणजे लग्नाला जाणाऱ्या बायकांनी जशा भरजरी गर्भरेशमी साड्या नेसल्याच पाहिजेत असा आपल्याकडे पायंडा पडलेला आहे, त्याचप्रमाणे समाजसेवेचं काम करणाऱ्यांनी ही अशी शुष्क निरस वस्त्रे परिधान करायला हवीत ही सुद्धा एक प्रथाच आहे. त्या दोघी स्त्रियांचं जेव्हा माझ्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. काय बोलावं ते त्यांना कळेना. पण त्या धक्क्यातून सावरून त्यांनी माझ्याकडे पाहून मान डोलावली आणि काहीच न घडल्यासारखं दाखवून प्रेझेंटेशन परत सुरू केलं. हा, तर या गावात या ठिकाणी माझी कॉफी इस्टेट आहे. तिथल्या सगळ्या कामगारांची मुलं जवळच्या सरकारी शाळेत जातात. त्यातली अनेक मुलं हुशार, बुद्धिमान आहेत, पण शाळेत काहीच सोयी सुविधा नाहीत. शाळेच्या इमारतीला छप्पर नाही, पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, शाळेत शौचालयही नाही, वाचनालय नाही. तुम्ही शाळेत जाऊन पहा, तिथे ती मुलं असतील, पण शिक्षकच नाहीत. मी तिचं वाक्य पूर्ण केलं. ती माझ्याकडे पाहून मान हलवून किंचित हसून पुढे म्हणाली, आमची अशी विनंती आहे की फाउंडेशनने सहृदयपणे या गोष्टीचा विचार करून या शाळेमध्ये मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे औदार्य दाखवावे. म्हणजे या गरीब गरजू मुलांना उत्तम शाळेत शिक्षण घेता येऊ शकेल. त्यावर उत्तर देण्यासाठी आमच्या प्रोग्राम डायरेक्टरने तोंड उघडलं. पण तिला न बोलण्याची खूण करून मी म्हणाले, या शाळेत एकंदर किती मुलं आहेत? अंदाजे 250. त्यातली तुमच्या इस्टेटीत काम करणाऱ्या कामगारांची मुलं किती आहेत? सगळीच आहेत. माझे वडील आमदार होते. त्यावेळी त्यांनी प्रयत्न करून त्या शाळेसाठी मंजुरी मिळवली. ती अभिमानाने म्हणाली, हे पहा, ज्या गरीब लोकांना कुणीही गॉडफादर किंवा गॉडमदर नसते अशांनाच आमचं फाउंडेशन मदत करतं. उदाहरणार्थ, रस्त्यावर झोपणारा बेघर माणूस किंवा रोजंदारी करून स्वतःच्या कुटुंबाचा निर्वाह करणारा गरीब कामगार, या अशा लोकांवर काही संकट आलं तर ते कोणाच्या तोंडाकडे पाहणार? त्यांच्या मदतीला कोण धावून येणार? या अशा लोकांच्या मुलांना आम्ही मदतीचा हात देतो. पण हे कामगार तुमच्यासाठी काम करतात. तुमच्या इस्टेटीची भरभराट त्यांच्या श्रमांमधूनच होते. त्याची परतफेड म्हणून तुम्ही त्यांना मदत करू शकता. खरं तर त्यांची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी जर काही केलं तर भविष्यात त्यातून तुमच्या इस्टेटीचंच भलं होणार आहे. आमच्या फाउंडेशनचं एक धोरण आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या मागास, दुर्बल, अविकसित घटकांना सहाय्य करतो. आम्ही जे उपक्रम राबवतो त्याचा फायदा थेट या अशा घटकांनाच होतो. कदाचित ही संकल्पना समजून घेणं कॅटल क्लासमधील लोकांच्या आवाक्या बाहेरचं असेल. दोघे स्त्रियांनी एकमेकींकडे पाहिलं. माझ्या बोलण्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळल्याने त्या गोंधळून गेल्या होत्या. मग मी माझ्या प्रोग्राम डायरेक्टरकडे वळले आणि म्हणाले, आज मी तुला एक गोष्ट सांगते बर का. प्रोग्राम डायरेक्टरचा चेहरा कसानुसा झाला होता.
ती थोडी अस्वस्थ झाली होती. मीटिंग मध्ये महत्वाची चर्चा चालू असतानाच मध्येच ही गोष्ट कुठून आली असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. पण मी तरीही गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. जॉर्ज बर्नार्ड शॉ हा त्याच्या काळातला एक मोठा विचारवंत होता. एक दिवस एका ब्रिटिश क्लबमध्ये त्याच्या सन्मानार्थ एक मेजवानी आयोजित करण्यात आली होती. क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक माणसानं सूट व टाय परिधान केलाच पाहिजे असा क्लबचा नियम होता. बहुधा त्या काळी क्लास या शब्दाच्या व्याख्येत सूट बूटधारी व्यक्ती अभिप्रेत असणार. पण बर्नार्ड शॉ मात्र आपल्या स्वभाव धर्माला अनुसरून त्याच्या नेहमीच्या साध्या पेहरावातच क्लबच्या दारापाशी जाऊन पोहोचला. तिथल्या रखवालदारानं त्याला दारातच अडवलं. त्याच्याकडे आपदमस्तक पाहत तो म्हणाला, सर, मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. का बरं? कारण या क्लबचा पोशाखासंबंधीचा नियम तुम्ही पाळलेला नाही. वेल, पण इथे आजची मेजवानी तर माझ्या सन्मानार्थच आयोजित करण्यात आलेली आहे. आज इथे माझ्या शब्दांना, माझ्या विचारांना महत्व आहे. मी कोणते कपडे घातले आहेत हे काही महत्वाचं नाही, शॉ म्हणाला. त्याचं बोलणं तर्कसुसंगत होतं. सर, ते काहीही जरी असलं तरी तुमच्या अंगात हे असे कपडे असताना मी काही तुम्हाला आत सोडू शकत नाही. शॉ यांनी त्या दरवानाला समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. अखेर नाईलाजानं शॉ घरी परत गेला आणि कपडे बदलून सूट टाय वगैरे घालून तिथे परत आला. जरा वेळानं भाषणाची वेळ आली. प्रेक्षागृह माणसांनी भरून गेलं होतं. शॉ बोलायला उठून उभा राहिला. लोक त्याचं भाषण ऐकायला उत्सुक होते. पण त्याने काही न बोलता आधी अंगातला कोट आणि टाय काढून व्यासपीठावरील खुर्चीत ठेवला. आज या ठिकाणी मी काहीही बोलणार नाहीये, तो म्हणाला. श्रोत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. श्रोत्यांमध्ये बर्नार्ड शॉच्या ओळखीची काही माणसं बसली होती. त्यांनी त्याला या अशा विचित्र वागण्याचं स्पष्टीकरण मागितलं. मग शॉनं त्यांना जरा वेळापूर्वी क्लबच्या दरवाजापाशी घडलेला प्रसंग सांगितला. तर अखेर मी हा कोट टाय वगैरे घालून परत आल्यावरच मला आत प्रवेश मिळाला. पण खरं सांगू का, माझ्या मनात जी काही विचार प्रक्रिया चालू असते त्यावर माझ्या अंगातल्या कपड्यांचा काहीही परिणाम होत नाही. परंतु तुम्ही सर्वजण या क्लबचे सदस्य आहात. तुमच्या दृष्टीनं माझ्या मेंदूपेक्षाही माझ्या अंगातल्या कपड्यांना जास्त महत्व आहे असं दिसतंय. तेव्हा आज इथे माझी जागा या कोटाला आणि टायलाच घेऊ दे. एवढं बोलून जॉर्ज बर्नार्ड शॉ त्या सभागृहातून निघून गेला. मी उठून उभी राहिले. ही मीटिंग संपली आहे, मी म्हणाले. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मी तिथून माझ्या कक्षात परत आले. माझी प्रोग्राम डायरेक्टर माझ्या मागोमाग तिथे आली. त्या शाळेबद्दल तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता, पण त्या गोष्टीचं नक्की काय प्रयोजन होतं आणि नेमकी आत्ताच ती गोष्ट तुम्ही का सांगितली? आणि हो, ते कॅटर क्लास वगैरे काय प्रकरण आहे? मला तर त्यातलं काहीच कळलं नाही. तिला असं गोंधळात पडलेलं पाहून मला हसू फुटलं. आज त्या मीटिंगच्या वेळी नेमकं काय घडलं ते कॅटर क्लासमध्ये मोडणाऱ्या लोकांनाच समजेल. जाऊ देत, तू नको त्याचा एवढा विचार करू.